नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण 2.0 विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम आखले जातात. त्यापैकी एक म्हणजे सखी सावित्री समिती. अभ्यासक्रमाच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट म्हणजे बालके आणि त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करणे. त्यातीलच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या विकासासाठी प्रत्येक शाळेमध्ये स्थापन झालेली सखी सावित्री समिती. जाणून घेऊयात सखी सावित्री समितीची रचना आणि कार्ये. एक समिती स्थापन करायला सांगितलेली होती, तर मोबाईल याच्यासाठी मी हातात घेतला आहे की आमच्या प्रशालेमध्ये ही समिती स्थापन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये असे नियम सांगितलेले आहेत की जी समिती तुम्ही स्थापन केलेली आहे तर तो जो बोर्ड आहे तो दर्शनी भागात लावण्यात यावा. तर आमच्या शाळेमध्ये जेव्हा तुम्ही येतात तर मुख्याध्यापिका यांच्या कार्यालयामध्ये हा बोर्ड लावलेला आहे. आता त्याच्यामध्ये कोण कोण असतं, सदस्य कोण कोण आहेत, तर सखी सावित्री समितीमध्ये असं सांगितलेलं आहे की जे अध्यक्ष असतात, तर जे तुमची शाळा व्यवस्थापन समिती आहे तर त्याच्यातलं एक जण घ्यावं लागतं. तर आमच्या ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत ते ज्या सखी सावित्री समितीचे देखील अध्यक्ष आहेत. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक हे सचिव असतात. तर आमच्या प्रशालेच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्या सचिव आहेत आणि सदस्यामध्ये महिला शिक्षक प्रतिनिधीची त्याच्यामध्ये निवड करावी लागते. त्याच्यामध्ये एक राऊत मॅडम आहेत, दुसरा नंबर माझा आहे. आम्ही दोघी जणी महिला प्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये कार्यरत आहोत. आणि त्याच्यानंतर समुपदेशकाची निवड म्हणजे समुपदेशक सुद्धा त्याच्यामध्ये पाहिजे. तर समुपदेशक जे आहेत, आता राऊत मॅडमनी आणि मी आम्ही दोघींनी ट्रेनिंग केलेली असल्यामुळे आणि बरेचसे आमचे सहकारी बंधू आहेत की ज्यांनी म्हणजे व्यवसाय मार्गदर्शन असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर त्यांनी ती ट्रेनिंग ऑलरेडी केलेली आहे. तर समुपदेशक म्हणून माझं नाव आहे, महिला प्रतिनिधी म्हणून राऊत मॅडमचं नाव आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय क्षेत्रामधला एक व्यक्ती त्याच्यामध्ये लागत असतो. तर आमच्याच प्रशालेची माझी विद्यार्थिनी जी आहे डॉक्टर अंजली भाबट, चिराई हॉस्पिटल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सेलूमधलं प्रसिद्ध आहे, तर त्या याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर शाळेतील 4 विद्यार्थिनी याच्या प्रतिनिधी आहेत आणि पालक प्रतिनिधीमध्ये म्हणजे आताच मॅडमने जे सांगितले की माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा राऊत ताई आहेत आमच्याकडे, म्हणजे त्या पालकांमधूनच निवडलेले आहेत. तर त्या याच्यामध्ये प्रतिनिधी आहेत, पालक प्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव आहे आणि आणखी एक नाव आहे ऍडव्होकेट सौ वाघमारे. तर या सुद्धा पालक प्रतिनिधी म्हणून या समितीमध्ये कार्यरत आहेत. आता मी थोडक्यात सांगते की या समितीचं कार्य काय आहे. तर खरं तर या समितीचे कार्य भरपूर आहेत. असं नाही की फक्त मुलींच्या सुरक्षिततेसाठीच ही समिती कार्यरत असते. या समितीचं सर्वात महत्वाचं कार्य हे आहे की मुलींची 100% उपस्थिती शाळेमध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला ठेवता येईल किंवा त्या कशा पद्धतीनं शाळेत येतील. म्हणजे मला सरांचं ते गीत खूप भावलं, जे हिलाही आवडले राऊत मॅडमच्या मुलीला. म्हणजे उपस्थिती तुम्ही त्या मुलीला शाळेत कशा पद्धतीनं आणू शकता, म्हणजे उपस्थिती कशा पद्धतीने तुम्ही वाढवू शकता. आमच्या प्रशालेतला एक ना एक शिक्षक याच्यासाठी कार्य करतो. जर मुली सतत 3 ते 4 दिवस जर अब्सेंट असतील तर वर्ग शिक्षक जो आहे त्या विद्यार्थिनीशी कॉन्टॅक्ट करतो, त्या पालकांशी कॉन्टॅक्ट करतो. फोन त्यांना केल्याच्या नंतर काय येत नाही, काय प्रॉब्लेम आहे हा पर्सनली विचारला जातो. म्हणजे उपस्थिती वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. प्रवाहाच्या बाहेर जे विद्यार्थी आहेत म्हणजे ऊसतोडीसाठी जातात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना आरोग्याच्या चांगल्या सवयी लावणे. तर हा विभाग सुद्धा वेगळा विभाग आमच्या प्रशालेमध्ये कार्यरत आहे. दामा मॅडम त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणजे वेगवेगळ्या जे आपण म्हणू की या मुलींच्या संदर्भात सरांनी आता एका कार्यक्रमाचं नाव सांगितलं की कळी उमलताना, असे वेगवेगळे कार्यक्रम प्रशालेमध्ये घेतले जातात. आणि समरी नावाची परभणीहून एक प्रतिनिधी येते, तर तिचे आता जस्ट मार्गदर्शन आमच्या शाळेमध्ये मुलींना झालेलं आहे. आणि आरोग्याच्या चांगल्या सवयी म्हणजे आमच्या मोठ्या मुली ज्या आहेत 7वी ते 10वी पर्यंतच्या मुलींना व्यवस्थित मार्गदर्शन त्या करतात. त्याच्यानंतर आमच्याकडे तक्रार पेटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वसंरक्षणाचे धडे मुलींना देणे. आणि मी खूप अभिमानाने ही गोष्ट सांगते की एन एन देशमुख सरांनी काय केलं होतं की 7वीचे जे आमच्या विद्यार्थिनी आहेत, सुरुवात 7वीच्या विद्यार्थिनीपासून सरांनी केली की काठी फिरवणे. काठी कशा पद्धतीनं फिरून म्हणजे जसं कराटेचं प्रशिक्षण असतं की नाही तसं काठी फिरवणे आणि विद्यार्थिनी स्वतःला कशा पद्धतीने वाचू शकते, स्वसंरक्षण कशा पद्धतीने ते करू शकते. तर सरांनी एक मार्गदर्शक बोलून शाळेमध्ये तर त्या 6वीच्या विद्यार्थिनीला ते काठी कशा पद्धतीनं फिरवायची आणि स्वसंरक्षणात कशा पद्धतीनं आपण ती वापरायची याचं प्रशिक्षण सरांनी त्या विद्यार्थिनीला दिलं. आणि काय म्हणजे आपण याचं सादरीकरण जे आहे
तर ते 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसील कार्यालय इथं झालं आणि तेथे देखील त्याची म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याची स्तुती करण्यात आलेली आहे किंवा त्या उपक्रमाची नोंद त्यांनी घेतलेली आहे. तर हे जे सगळं श्रेय आहे ते एन देशमुख सरांना जातं आणि आमच्या प्रशालेमध्ये बाकी शिक्षक म्हणजे हे जे वातावरण आहे तर हे सुरक्षितता आमच्या शाळेमध्ये आहे. आमच्या शाळेमध्ये विद्यार्थिनी असो किंवा महिला वर्ग असो म्हणजे स्टाफ जो आहे तर कुणालाही कसल्याच प्रकारची भीती नाही. आमचे हे सर्व शिक्षक बंधू जे आहेत एवढं सुरक्षित वातावरण आमच्या शाळेमध्ये आहे की कुठल्या म्हणजे मुलगी बिनधास्त तिच्या मोठी मुलगी जरी असली ना तिला जे काही महिलांच्या बाबतीत जे काही प्रॉब्लेम येतात तर ती शिक्षकांना सुद्धा जाऊन सांगते. जर एखाद्या वेळेस आम्ही नसतो किंवा आम्ही वर्गावर असतो म्हणजे एवढं छान वातावरण आमच्या शाळेमध्ये आहे. मी खूप अभिमानानं सांगते की आम्ही सुद्धा खूप मोकळेपणाने काही जर प्रॉब्लेम असेल तर आम्ही बिनधास्त आमचे जे शिक्षक बंधू आहेत त्यांना आम्ही सांगू शकतो. म्हणजे एवढं छान वातावरण माझ्या शाळेमध्ये आहे. त्याच्यानंतर दिव्यांगासाठी सुद्धा वेगवेगळ्या सुविधा आमच्या शाळेमध्ये आहे. वेगळं शौचालय त्यांना आम्ही म्हणजे प्रोव्हाइड केलेलं आहे. तर ह्या सखी सावित्रीची समिती आहे तर त्याचे हे सगळे काय म्हणतो आपण की त्याची ही रचना आहे आणि त्याचे हे कार्य आहे आणि माझ्या शाळेमध्ये हे खूप उत्तम प्रकारे चालतं आणि मी त्याचा भाग आहे. म्हणजे सर्व शिक्षक बंधू भगिनी त्याचा भाग आहेत आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की आमच्या ज्या विद्यार्थिनी आहेत. बरं आता शाळा बाह्य आणि कॅमेरे बसवलेले आहेत आमच्या शाळेमध्ये. बाहेर पण आहे काय चालतं बाहेर जाईपर्यंत गेटच्या बाहेर जाईपर्यंत त्या मुलीवर आमचं लक्ष असतं वैयक्तिक लक्ष असतं आणि जेव्हा तुम्ही आमच्या शाळेमध्ये एंट्री करता तुम्हाला गेटच्या तिथंच तुम्ही आल्याच्या नंतर तुमचं काय काम आहे तुमची नोंदणी तिथं केल्या जाते. तुम्हाला तुमच्या मुलीला जर न्यायचं असेल तर पालक म्हणून तुम्हाला तिथं कारण लिहावं लागतं आणि म्हणजे तुम्हाला ती नोंदणी तुमचा तो टाइम तो सगळं तिथं तुम्हाला मेन्शन करावं लागतं. म्हणजे एवढी सुरक्षित शाळा आमची आहे आणि सखी सावित्री समिती जी आहे ती खरंच व्यवस्थित काम करते आणि महिन्यातून एक मीटिंग होणं अपेक्षित आहे.